नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दर्शन मोरे. मित्रांनो, आता जे काही तुम्हाला अनुदान वगैरे आले असेल, ते अनुदान तुमच्या खात्यात जर जमा झालेलं असेल किंवा तुम्हाला अनुदान आत्तापर्यंत भेटलेलं नसेल, ते अनुदान तुम्ही तुमच्या मोबाईलच्या सहाय्याने घरी बसून चेक करू शकतात. कोणते अनुदान आहे, काय आहे, सविस्तर माहिती तुम्ही तुमच्या मोबाईलच्या सहाय्याने चेक करू शकतात. तर शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिले तुम्ही तुमच्या मोबाईलच्या Google Chrome ब्राउझरमध्ये जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला येथे सर्च बार दिलेला आहे. त्या सर्च बारमध्ये टाकायचं आहे मित्रांनो PMFF असं टाकून सर्च केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर पहिलेच वेबसाईट ओपन होईल. त्या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो बघू शकता, वेबसाईट उघडल्यानंतर वेबसाईट अशा प्रकारे तुम्हाला दिसणार आहे. तर मित्रांनो येथे साईडला दिलेले 3 डॉट आहे, ते 3 डॉट दाबायचे आहे. त्यानंतर मित्रांनो असे तुम्हाला ऑप्शन येतील. त्या ऑप्शनमध्ये तुम्हाला इथे सर्च करायचं आहे. इथं दिलेला आहे 3 नंबर पेमेंट स्टेटस, या ऑप्शनवरती एकदा क्लिक करायचं आहे. त्यानंतर नो युअर पेमेंट या ऑप्शनवरती तुम्हाला एकदा व्यवस्थितपणे क्लिक करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे एकदा व्यवस्थित क्लिक केल्यानंतर येथे तुम्हाला विचारलेलं आहे तुमचं बँक अकाउंटचे 4 अक्षरे टाका. जसे तुमचं जर बँक ऑफ बडोदा असेल तर तुम्ही बँक BANK असे टाका. वेगळं काही असेल तर फक्त 4 अक्षरं टाकायचे आहे. 4 अक्षरं टाकल्यानंतर थोडं थांबायचं मित्रांनो, आपोआप ते बँका येतील तुमच्यासमोर. तर तुम्ही खाली करा आणि तुम्हाला जी बँक तुमची असेल ती बँक इथून तुम्ही सिलेक्ट करू शकता. जर आपली बँक ऑफ बडोदा आहे तर आपण B सेक्शनमध्ये जाणार आहे. तुमची A असेल, B असेल, C असेल, S असेल, कोणतेही सेक्शन असो. तर हे बघू शकता मित्रांनो, असे बँक ऑफ बडोदा इथे आलेलं आहे. तर थोडंसं झूम करून तुम्ही एकदा त्या बँकेवर क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो बघू शकतात अशा प्रकारे माझी बँक सिलेक्ट झालेली आहे. त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला तुमचा जो बँकचा DBTला जो अकाउंट नंबर असेल तो अकाउंट नंबर इथे टाकायचा आहे. मित्रांनो जसा आहे तसा पाहून व्यवस्थित टाकायचा आहे. तर मित्रांनो कॅप्चा व्यवस्थित टाकलेला आहे. कॅप्चा टाकल्यानंतर तुमच्यासमोर असं ऑप्शन येईल. तर बघू शकतात मित्रांनो, मला माझा जो काही नंबर आहे बँकेला लिंक तो येथे दिलेला आहे आणि मला एक OTP पण प्राप्त झालेला आहे. तर मित्रांनो काय OTP आहे, तुम्ही जसं तसा OTP येथे व्यवस्थित टाकायचा आहे. तर शेतकरी मित्रांनो बघू शकतात अशा प्रकारे मी टाकलेला आहे. त्यानंतर व्हेरीफाय OTP या बटनावरती तुम्ही एकदा क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमची जी काही माहिती आहे ती माहिती सर्व तुम्हाला दिसेल. कारण मित्रांनो माझं हे पर्सनल अकाउंट आहे, त्या कारणाने ही माहिती दिसत नाही आहे. तुमची जर तुम्हाला अनुदान आलेलं असेल आणि इतर योजनांचे बी पैसे आलेले असतील, ते सर्व माहिती तुम्हाला इथे दिसून जाईल. माझं काही योजनांना मी फॉर्म भरलेला नाही म्हणून ते दाखवत नाही. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.